नमस्कार मित्रांनो, डे 2 मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार होतो इंग्लिश लँग्वेज. काल आपण बघितले होते मराठी व्याकरण. तर हा पेपर आहे मित्रांनो 1 सप्टेंबर 2023 तलाठी भरतीचा. लक्षात ठेवा मित्रांनो. तर चला तर मग सुरू करूया. इथे काय म्हटलं आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ अ गिवन आयडियम. गो अंडर द नाईफ. गो अंडर द नाईफ म्हणजेच काय होते, टू हॅव सर्जरी, टू हॅव ऑपरेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, मनीष हिट द मंकी विथ अ स्टोन. तर हे आहे ॲक्टिव्ह व्हॉइस. आपल्याला याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचं आहे. तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करताना काय होते मित्रांनो, सगळ्यात आधी ऑब्जेक्ट, सब्जेक्ट आणि वर्ब हे काय आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. सब्जेक्ट म्हणजे करता, तर सब्जेक्ट इथे करता कोण आहे मित्रांनो, ऑब्विसली मनीष करता आहे. त्यानंतर वर्ब क्रियापद, क्रियापद कोणतं आहे, हिट. ठीक आहे. ऑब्जेक्ट कोणतं राहील, द मंकी. आणि एक्स्ट्रा माहिती काय आहे, बस विथ अ स्टोन. मग आता आपण कसं करायचं हे सांगतो. सगळ्यात आधी पॅसिव्ह वॉइस करताना ऑब्जेक्ट घ्यायचा. ऑब्जेक्ट काय आहे, द मंकी. त्यानंतर द बी वर्ब म्हणजे काय येईल मित्रांनो, ऑब्वियसली वॉज. आणि त्यानंतर घ्यायचं V3 म्हणजे वर्बचं तिसरं रूप. तिसरं रूप कोणतं आहे, पास्ट पार्टिसिपल. V3 म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल. तर याला काय होईल मग, हे हिट. द मंकी वॉज हिट. मग आता एक्स्ट्रा माहिती टाकायची इथे मध्ये, जी आपली होती एक्स्ट्रा माहिती, विथ अ स्टोन. मग आपलं राहील बाय आणि सब्जेक्ट. मग बाय मनीष. दॅट्स इट. तुम्ही असेच या फॉर्म्युल्याने प्रॅक्टिस करा मित्रांनो. 2-3 आपण एक सिरीज घेऊन येणार आहोत इंग्लिश व्याकरणसाठी. त्यात तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स मिळेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Parts of the following sentence have been underlined and given as options. Select the option that contains error. ओके, एरर शोधा म्हणते मित्रांनो या प्रश्नामध्ये. तर या प्रश्नामध्ये एरर कसं शोधता येईल, आय विल गिव्ह समर्थ द पॉकेट, बरोबर आहे. आय विल गिव्ह हर व्हेन आय सी हर टुमॉरो, हे पण बरोबर आहे कारण की ऑर लागला आहे. ऑर इल्स आय विल आस्क फिलिप, हे पण बरोबर आहे. टू टेकिंग इट, टेकिंग इट नाही म्हणता येईल मित्रांनो, टेकिंग इट नाही, कंटिन्युअस टेन्समध्ये तर वाक्य येणार नाही. इट फ्रॉम मी अँड गिव्ह इट टू, इथे टू टेक पाहिजे होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड, सिलेक्ट नो. हर टीचिंग वेअर अँड आय ओपनर, अँड आय ओपनर. वॉवल्सच्या आधी ए, ई, आय, ओ, यू यांच्या आधी ॲन लावायचं आहे. तर आपल्याला माहीतच आहे मित्रांनो. तर चला नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 5, रिकाम्या जागा भरा. तर ही विल पिकअप द पेपर्स वन्स यू इव्हॅल्युएटिंग देम, रिकामी जागा आहे ना. तर विल तर येणार नाही, विल कधीच येणार नाही. दोन वाक्यात, एका वाक्यात 2 वेळा विल तर येणार नाही. आणि विल बी फिनिशिंग, ही विल पिकअप द पेपर्स वन्स यू विल बी फिनिशिंग इव्हॅल्युएटिंग देम. had finished, he will pick up the papers, he will pick up the papers once you finish evaluating them. फक्त फिनिश येईल मित्रांनो. विल बी तर येणार नाही, 2 वेळा विल बी तर येणार नाही. आणि हॅड म्हणजे पास्टचं तर वाक्य आहे नाही, हे आहे फ्युचरचं वाक्य. त्यामुळे फक्त फिनिश येईल. आणि फिनिश्ड हे तर पास्टमध्ये झालं ना, त्यामुळे हे येणार नाही. फक्त येईल तर ऑप्शन क्रमांक 4 फिनिश. नेक्स्ट क्वेश्चन. द गिवन सेंटेन्स इज मिसिंग पंक्च्युएशन मार्क्स. म्हणजे आपल्याला इथे पंक्च्युएशन मार्क्स द्यायचं आहे. फक्त साधं सरळ भाषेत एक वाक्य आहे, त्याला आपण पंक्च्युएशन देऊ, कॉमा, पूर्णविराम वगैरे वगैरे. ठीक आहे. तर आपण आधी इथून सुरू करूया, म्हणजे कोणता ऑप्शन आधी आपण एलिमेंट करू शकतो. लो मॉइश्चर मोझरेला कॅन हॅव अ लॉंगर शेल्फ लाईफ. इथे यांनी कॉमा दिला, बरोबर आहे. स्ट्रॉंग फ्लेवर्स अँडच्या आधी कधीच कॉमा येत नाही, म्हणून हे चुकलं. त्याच्यानंतर थर्ड बघू. लो मॉइश्चर मोझरेला कॅन हॅव अ लॉंगर शेल्फ लाईफ. लो मॉइश्चर मोझरेला नाही, कारण की लो मॉइश्चर मोझरेला हा पूर्ण सेंटेन्स झाला, याच्यामध्ये कॉमा येणार नाही, हेच पण चुकलं. लो मॉइश्चर मोझरेला कॅन हॅव अ लॉंगर शेल्फ लाईफ, बरोबर. स्ट्रॉंग फ्लेवर्स अँड इझियर मेल्टिंग व्हील फ्रेश क्रीमी व्हेरियंट्स मस्ट बी कन्झ्युम्ड विथिन द फर्स्ट कपल ऑफ डेज. कन्झ्युम्डच्या आधी इथे कन्झ्युम आणि विथिन ते हा एक सरळ सेंटेन्स आहे, त्यामुळे इथे कॉमा तर येणार नाही. मग एक राहिलं कोणतं, फक्त आणि फक्त ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो.
सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ अ गिवन आयडियम. टू गेट टू होल्ड. टू गेट टू होल्डचं काय होतं आयडियम. आयडियम पाठच करून ठेवा मित्रांनो. आयडियम खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला विचारणारच आहे आयडियम कोणत्याही सरसेवा परीक्षेत. टू ऑब्टेन अ स्टेबल पोझिशन फ्रॉम विच वन कॅन प्रोग्रेस इन अ पर्टिक्युलर इंडस्ट्री ऑर एरिया. टू ऑब्टेन अ स्टेबल पोझिशन फ्रॉम विच वन कॅन प्रोग्रेस इन पर्टिक्युलर इंडस्ट्री ऑर एरिया. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. फिल इन द ब्लँक. समबडी टोल्ड यू अबाउट द इन्सिडेंट. डोंट देता येणार नाही. पास्टमध्ये आहे. पास्टमध्ये आपलं सेंटेन्स आहे. सो हॅवंट देता येणार नाही. हे पण नाही येणार कारण की हॅव तर म्हटलं नाही आहे कुठेच इथे. हॅवचा उल्लेख केला नाही. तर डझंट पण नाही येणार आहे. हे पण प्रेझेंट दाखवेल ना. त्यामुळे आपलं पास्टचं वाक्य असल्यामुळे डिडंट देईल मित्रांनो. समबडी टोल्ड यू अबाउट द इन्सिडेंट. समबडी टोल्ड यू अबाउट द इन्सिडेंट. डिडंट दे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. कधी पण डेट राहिली, डेट जर शो करायची असेल तर त्याच्या आधी ऑन लावायचा. त्यामुळे आय एम गोईंग ॲट 24th ऑफ जुलै हे चुकीचं आहे. इथे राहील आय एम गोईंग ऑन 24th ऑफ जुलै. ओके. नेक्स्ट क्वेश्चन 10th क्वेश्चन मित्रांनो. तर इथे म्हटलं आहे पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स इथे म्हटलं आहे पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स हॅज बीन अंडरलाईन कंटेन अँड एरर. ठीक आहे. सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाय द एरर. ठीक आहे. मग एरर कोणतं ऑप्शन बरोबर करते ते सांगा. इथे काय आहे मित्रांनो. आय शॅल हॅव वेंट टू बेड बाय टाईम मनीष गेट्स बॅक. तर इथे एरर कुठे आहे. शॅल हॅव वेंटमध्ये एरर आहे. तर मग इथे कोणती रचना आहे. फ्युचर परफेक्ट टेन्सची रचना आहे. तर फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये कसं असते मित्रांनो. सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल प्लस हॅव. ठीक आहे. प्लस हॅव आणि V3चे रूप असते. म्हणजे पास्ट पार्टिसिपल. ठीक आहे. वाक्यात वेंट वापरले आहे पण वेंट हा V2चा फॉर्म आहे. आपल्याला कोणता फॉर्म पाहिजे. V3चा फॉर्म पाहिजे. ठीक आहे. आपल्याला इथे V3चा फॉर्म पाहिजे. तर मग वाक्यात वेंट वापरले आपण हा V2चा फॉर्म झाला. कसा. V1 काय येईल. फॉर्म कसे असतात. V1 सोपी. V1 गो. V2 वेंट आणि V3 काय येईल. गॉन. तर त्यामुळे V3 आपल्याला पाहिजे राहील तर गॉन बरोबर राहील ना की वेंट. तर मग कोणता ऑप्शन योग्य राहील मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4. आय शॅल हॅव गॉन टू बेड बाय द टाईम मनीष गेट्स बॅक. The two words have underlined. One of them is incorrect. Identify the correct spelling of the incorrect word. ठीक आहे. इथे मित्रांनो अंडरलाईन वर्डमध्ये स्पेलिंग मिस्टेक दिली आहे. करेक्ट स्पेलिंग. ठीक आहे. करेक्ट स्पेलिंग. डायरेक्ट स्पेलिंग कोणाचं आपल्याला वाटत आहे. इनकन्व्हिनियन्स आहे. फक्त इनकन्व्हिनियन्स पाहिजे आहे. हे तर बिलकुल नेबरहूडचं बरोबर आहे. चुकलं ऑप्शन 1. ऑप्शन 2 इनकन्व्हिनियन्स नाही. हे पण चुकलं. नेबरहूडचं स्पेलिंग चुकलं म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. यू हॅव नॉट वेस्टेड एनी टाईम. यू सर्टन तर बिलकुल येणार नाही. सर्टनिटी हे तर चुकीचंच आहे. सर्टन नाही. सर्टनली. यू सर्टनली हॅव नॉट वेस्टेड एनी टाईम. ही मेड अँड एंड्युअर टू लर्न अ न्यू लँग्वेज. ही मेड अँड एंड्युअर. एंड्युअर म्हणजे काय असते मित्रांनो. प्रयत्न करणे. मग इथे निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे. हे तर चुकीचं राहील. आणि इथे क्विट म्हणजे सोडून देणे. हाल्ट म्हणजे थांबवणे. मग अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न करणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इथे काय म्हटलं आहे. इथे पण आपल्याला इनकरेक्टली स्पेल्ड शोधायचं आहे. तर मग रेस्टॉरंट्स एक्सलंट मेंटेनन्स अँड कन्व्हिनियंट लोकेशन मेक इट पॉप्युलर डेस्टिनेशन फॉर डिनर्स. इथे लिहिलं आहे कन्व्हिनियंट. हे इथे चुकलं आहे. का बरं चुकलं आहे. तर कन्व्हिनियंट हे चुकलेलं आहे. तर मग इथे बरोबर कोणतं राहील. ऑप्शन क्रमांक 2 हे स्पेलिंग चुकलं आहे. कन्व्हिनियंट. कन्व्हिनियंट हे स्पेलिंग योग्य राहील मित्रांनो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क टू फिल इन द ब्लँक्स. कुड यू प्लीज पास मी द सॉल्ट. हा तर क्वेश्चन आहे. म्हणजेच
क्वेश्चन मार्क येणार मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द. अच्छा ओके, हे काय म्हटलं आहे इथे आपल्याला ॲक्टिव्ह वॉइस दिला आहे तर आपल्याला पॅसिव्ह वॉइस बनवायचा आहे. हे आहे ॲक्टिव्ह वॉइस तर आपल्याला याला पॅसिव्ह वॉइस करायचं आहे. तर पॅसिव्ह वॉइस करताना काय आपला फॉर्म्युला आपल्याला माहीत होता मित्रांनो, ऑब्जेक्ट शोधायचा आणि त्यानंतर वर्ब घ्यायचं आणि V3 घ्यायचा, त्यानंतर बाय आणि लास्ट म्हणजे सब्जेक्ट. पण इथे एक मित्रांनो एक लक्षात घ्या की सब्जेक्ट आपल्याला इथे काय दिलं आहे, समवन, म्हणजेच हा अननोन पर्सन आहे. अननोन आहे, आपल्याला माहिती नाही कोण आहे. बाय समवन लिहिण्याची गरज नाही. तर मग आता काय करायचं डायरेक्ट, मग हेच कसं पॅटर्न होईल मित्रांनो, द फ्लोअर इज स्कॅटर्ड विथ फ्लॉवर्स. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. इथे इन्सॉलंट म्हणजे काय होते मित्रांनो, सिनोनिम फाइंड करायचा आहे. इन्सोलेंट म्हणजे काय होते मित्रांनो, उद्धट, रूड किंवा उर्मट. मग याचा समानार्थी शब्द काय होईल मित्रांनो, रूड किंवा डिसरिस्पेक्टफुल. ठीक आहे. मग याचं सिनोनिम काय होईल, इम्पर्टिनंट म्हणजेच उद्धट, उर्मट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18. तर इथे आपल्याला सिनोनिम विचारलं स्केर्डचं. तर स्केर्ड म्हणजे काय होते मित्रांनो, घाबरलेला, भीतीने घाबरलेला, घाबरलेला किंवा भयभीत. ठीक आहे मित्रांनो. इथे तर माहीतच आहे आपल्याला, कॉन्फिडंट म्हणजे आत्मविश्वासू आणि इंट्रिपिड म्हणजेच काय होते, धाडसी व न घाबरणारा. ठीक आहे. कंपोज शांत आणि स्थिर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आहे मित्रांनो, ही शुड बी टर्मिनेटेड फ्रॉम द जॉब फॉर हिज रिकामी जागा रिमार्क्स अबाउट हिज सुपिरियर्स. तर मग इथे काय म्हटलं आहे, इथे निगेटिव्ह शब्द वापरला आहे मित्रांनो. कोणता, तर टर्मिनेटेड फ्रॉम द जॉब. वाक्यात टर्मिनेटेड फ्रॉम द जॉब, नोकरीतून काढून टाकणे असा नकारात्मक संदर्भ आहे. त्यामुळे इथे काय निगेटिव्ह अर्थ शब्द हवा. ठीक आहे. मग त्यामुळे इथे आपल्याला निगेटिव्ह शब्दच हवा आहे मित्रांनो. तर मग कोणता येईल इथे बघूया. ॲनालिटिकल म्हणजे काय, विचारपूर्वक किंवा विश्लेषणात्मक. हे पॉझिटिव्ह झाला मित्रांनो. त्याच्यानंतर ॲब्सोल्यूट म्हणजे जुना किंवा कालबाह्य. आणि त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी तर माहीतच आहे. कॉम्प्लिमेंटरी काय असते, स्तुतीपर किंवा कौतुक. ठीक आहे. म्हणून अब्युझिव्ह काय येईल, फक्त अब्युझिव्ह म्हणजे शिवी किंवा शिवागाळ. अपमानकारक किंवा अपमानकारक. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, द पार्ट्स ऑफ द सेंटेन्स हॅव बीन अंडरलाईन, वन ऑफ देम कंटेन्स एरर. द अंडरलाईन पार्ट्स आर गिवन ऑप्शन विथ सम चेंजेस. सिलेक्ट द ऑप्शन दॅट correctly rectify the error. Okay, the professor along with her colleagues are conducting groundbreaking research in the field. नाही, कारण की कसं आहे बघा, इथे कुठे चूक आहे सांगतो. इथे आर म्हणजे प्लुरल फॉर्म दाखवला मित्रांनो. आणि एक तर प्रोफेसर म्हणजे फक्त सिंगल प्रोफेसर आहे. इथे काय पाहिजे होतं, इज पाहिजे होतं. द प्रोफेसर अलॉंग विथ हर कॉलिग्स इज कंडक्टिंग ग्राउंड ब्रेकिंग रिसर्च इन द फील्ड. राईट. म्हणजे ऑप्शन कोणता आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन आयडियम. ऑन पिन्स अँड निडल्स. ऑन पिन्स अँड निडल्स म्हणजे काय होते मित्रांनो, इन स्टेट ऑफ एन्झायटी अँड टेन्शन. हे लक्षात ठेवा मित्रांनो, इन स्टेट ऑफ
anxiety and tension on pins and needles. Okay. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते मित्रांनो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ही वॉज फॉल्सली अक्यूज. मग स्टिलिंग ऑफ, मग काय रिकामी जागा, ही वॉज फॉल्सली अक्यूज रिकामी जागा स्टिलिंग कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन फ्रॉम द कंपनी अँड हॅड टू प्रूव्ह हिज इनोसन्स इन कोर्ट. मग ही वॉज फॉल्सली अक्यूज ऑफ राहील ना, कशाचा आहे तो फॉल्सली अक्यूज, त्याचा आरोप ऑफ येईल मित्रांनो इथे, स्टिलिंग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक्स. ओके. मिस्टर राम गोपाल शर्मा नेवर टॉक्स पोलाइटली विथ हिज सबऑर्डिनेट्स. मग इथे काय येईल, हा कोणता फॉर्म आहे, इथे येईल डझंट ही का नाही येईल, इथे डझंट ही का नाही येईल माहीत आहे का, इथे ऑलरेडी नेवर लागला आहे म्हणून इथे डझंट येणार नाही, इथे येईल डज ही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाय द एरर इन द गिवन सेंटेन्स. आय वेअर डान्सिंग एव्हरी डे व्हेन आय वॉज इन स्कूल. आय डान्स एव्हरी डे व्हेन आय वॉज इन स्कूल. बरोबर, कारण की कसं आहे, डान्सिंग ते येणार नाही, डान्स येईल, डान्स पास्ट टेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इथे काय म्हटलं, फिल इन द ब्लँक्स. प्लीज ट्यून इन टू an FM रेडिओ. इथे काय म्हटलं आहे, प्लीज ट्यून इन टू FM रेडिओ. तर इथे काय होतं आहे, FM म्हटलं आहे ना, आणि एफने सुरू होतो. ठीक आहे. हा शब्द FM का एफने, एफ. ठीक आहे. म्हणजे स्वराने, वॉवेल्सने सुरू होतं. कसं, ए ई आय ओ यू हे झाले वॉवल्स. ठीक आहे, स्वर झाले. याने जर सुरू होणार, या स्वराने सुरू होणाऱ्या आधी काय लावतो आपण, ॲन. मग FM काय येईल, FMच्या आधी काय लागेल, ॲन. हे सोडून सगळं कॉन्सोनंट असतात. ठीक आहे. आणि कॉन्सोनंट साऊंड जर असला तर त्याच्या आधी आपण काय वापरतो, ए. हे लक्षात ठेवा मित्रांनो. तर इथे आपलं कोणतं सेक्शन संपलं आहे, इंग्लिश. उद्या आपण बघणार आहोत जनरल नॉलेज सेक्शन. ठीक आहे मित्रांनो, ही सिरीज कंटिन्यू ठेवूया, पुन्हा भेटूया उद्याला जनरल नॉलेजसोबत. खूप खूप धन्यवाद.